घरासाठी डाऊन पेमेंट कशी जमवायची? स्टेप बाय स्टेप प्लॅन. घराचं स्वप्न आहे, पण डाऊन पेमेंटसाठी पैसे कसे जमा करायचे? नमस्कार मंडळी, 15 दिवस 15 बचतीचे मंत्र सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस 13वा आणि विषय आहे घरासाठी डाऊन पेमेंट कशी जमवायची. स्टेप बाय स्टेप प्लॅन. घर खरेदी करणं हे बहुतेकांसाठी आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न असतं, पण डाऊन पेमेंट जमवणं हीच मोठी अडचण. किती बचत करावी, कुठून सुरुवात करावी? चला सोप्या स्टेप मधून जाणून घेऊयात. 1. तुमचं बजेट ठरवा. घराची किंमत आणि डाऊन पेमेंट किती लागणार आहे हे ठरवा. बहुतेक वेळा ही रक्कम घर किमतीच्या 10 ते 20% दरम्यान असते. 2. सेव्हिंग अकाउंट आणि फंड वेगळा ठेवा. डाऊन पेमेंटसाठी वेगळं खातं ठेवा, त्यामुळे हा पैसा रोजच्या खर्चात वाया जाणार नाही. 3. मासिक बचत ठरवा. तुमच्या महिन्याच्या पगारातून किती टक्के किंवा रक्कम डाऊन पेमेंटसाठी बाजूला ठेवायची हे ठरवा. ऑटो डेबिट सेट करा, जेणेकरून बचत नियमित होईल. 4. अतिरिक्त उत्पन्नाचा वापर करा. फ्रीलान्सिंग, पार्ट टाइम काम किंवा अनयूज आयटम विकून मिळालेला पैसा थेट डाऊन पेमेंट फंड मध्ये टाका. घरासाठी मोठा निधी जमवायची ही प्रक्रिया थोडी वेळ घेते, पण हा प्लॅन ठरवून चालल्यास स्वप्नातलं घर नक्की शक्य आहे. तुम्ही घरासाठी किती बचत केली आहे? डाऊन पेमेंटसाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरता? खाली कमेंट करून नक्की कळवा. उद्या पाहूया दिवस 14. SIP, RD, FD कोणती बचत योजना कोणासाठी? हा महत्वाचा विषय. अर्थक्रांतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.